मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज आपण किनगावमध्ये आहोत. इथं तालुका क्रीडा संकुल भव्य दिव्य असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत आहे क्रीडाधिकारी जयरामजी मुंडे यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी जे रोलर जे आहे ते या क्रीडा संकुलला देण्यात आले. तर काय मुख्य उद्देश आहे रोलर देण्याचा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. काय सांगाल? क्रीडांगण विकास अनुदान योजनेतनं हा 7 लक्षाचा रोलर तालुका क्रीडा संकुल किनगाव साठी खरेदी करण्यात आला आहे. याचा एकच उद्देश आहे की विविध खेळ तालुका संकुलात खेळली जातात. त्या खेळाची मैदाने बनवत असताना खेळण्याच्या अगोदरची जी पूर्वतयारी असते त्यासाठी रोलर खूप आवश्यक असतो. क्रिकेटची पिच बनवणी असेल, व्हॉलीबॉल मैदान तयार करणं असेल, कबड्डी मैदान असेल, खो खो मैदान असेल, याची पूर्वतयारी करताना मैदानाला रोलिंग करणं आवश्यक असतं. ही गरज पाहून आणि या परिसरात क्रीडा संकुलचा वाढता खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून हा रोलर इथं खरेदी करण्यात आला. तर क्रीडा संकुल या ठिकाणी आता उभं राहिलेलं आहे. युवा क्रीडा प्रेमींसाठी आणखी काय योजना आणणार आहात? सध्या बहुउद्देशीय इमारत याचं निविदेचं काम सुरू आहे. ती इमारत जवळजवळ 3.5 कोटीची असणार आहे. त्यामध्ये 3 बॅडमिंटन कोर्ट, मोठा जिम्नेशियम हॉल आणि तालुका क्रीडा अधिकाऱ्याचं ऑफिस हे त्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये असणार आहे. याचा स्तर वाढवून जिल्हा स्तरावरती, विभागीय स्तरावरती नेण्याचा काय उद्देश, म्हणजे नेमकं काय आहे त्याच्यासाठी उपाययोजना? शासनाचा आजपर्यंत तालुका क्रीडा संकुलसाठी 5 कोटी अनुदान मर्यादा आहे. भविष्यात ती नक्कीच 15 कोटीच्या आसपास जाणार आहे. आणि भविष्यात निधी आल्यानंतर जसं लातूरचा जिल्हा क्रीडा संकुल उभा टाकलेला आहे, त्या धर्तीवर किनगाव येथे पण त्याच धर्तीवर क्रीडा संकुल उभं असेल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. या ठिकाणी क्रीडा संकुल किनगाव आपण सर्व इथं जमलेलो आहोत आणि रोलर दिले त्यांनी. जयरामजी मुंडे आपल्यासोबत होते, जे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत, त्यांचे तालुका क्रीडा अधिकारी आहेत. आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी. आणि एकंदरीतच येत्या काळामध्ये निश्चितच आम्ही जिल्हा स्तरावरती, विभाग स्तरावरती या क्रीडा संकुलला कसं नेण्यात येईल त्यासाठी आम्ही उपाययोजना आली, त्यासाठी आम्ही